ही गोष्ट आहे एका निर्दयी बापाच्या अपेक्षेच्या बळी पडलेल्या साधना नावाच्या अभागी मुलीची, जिला आपल्या बापाच्या हातूनच आपला जीव गमवावा लागला. ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील नेलकरंजी गावच्या साधनाची. ही गोष्ट आहे एका सत्य घटनेवर आधारित सुशिक्षित असणाऱ्या एका निर्दयी बापाची कथा आहे. प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आपल्या मुलीनी चांगले मार्क्स पाडावे आणि काहीतरी बनावं. तसंच धोंडीरामचंही स्वप्न होतं त्याची मुलगी साधना. साधनानेही काहीतरी बनावं, कारण 10वीच्या परीक्षेमध्ये तिला 94% मार्क्स मिळाले आणि बापाच्या अपेक्षा मात्र वाढल्या. आपल्या मुलीला चांगले मार्क्स आहेत म्हणजे ती डॉक्टर बनू शकते असं तिच्या बापाला वाटू लागलं. त्याने साधनाला तालुक्याच्या ठिकाणी एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथेच कोचिंग क्लास लावले. साधना आपल्या घरापासून दूर राहून अभ्यास करू लागली. कॉलेज, क्लास आणि तिचा अभ्यास हा तिचा रोजचा दिनचर्या होता. साधना तशी अभ्यासातही हुशार आणि आजपर्यंत बापाचे प्रत्येक अपेक्षा तिने पूर्ण केली होती. त्यामुळेच बापाच्या अपेक्षा वाढत चालल्या होत्या. साधना नीट परीक्षेची तयारी करत होती. नीट परीक्षेचा सराव चालू होता. धोंडीरामही रोज तिला फोन करून कॉलेजमध्ये काय झालं, आज कोचिंग क्लासमध्ये काय झालं, कोणती टेस्ट होती, काय होती यावर नेहमी चर्चा करायचा. शनिवार रविवार 2 दिवसाची सुट्टी होती म्हणून साधना काही दिवस शांतता मिळावी म्हणून आपल्या गावी आली. पण तिला काय माहीत होतं, आता यानंतर आपण परत कधीच कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलवर येऊ शकणार नाही. हा आपल्या जीवनातील कॉलेजचा शेवटचा दिवस असेल. यानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणीला कधी भेटूही शकणार नाही. गावी जाण्याअगोदर एक सराव चाचणी झाली होती. त्या चाचणीमध्ये म्हणावी अशी मार्क्स साधनाला मिळाली नव्हती. घरी गेल्यानंतर धोंडीरामनीच तिला विचारलं, तुला या परीक्षेमध्ये एवढे कमी मार्क्स का मिळाले? त्याचं नेहमीच असायचं, त्याच्या अपेक्षा असायची आपल्या मुलीला नेहमी चांगली मार्क असावी. पण त्या मुलीच्या मानसिकतेचा किंवा तिच्या मनाचा विचार त्यांनी केलाच नाही. तो फक्त एकावर एक प्रश्न विचारत राहिला आणि ती प्रश्न ऐकून कंटाळली. प्रश्न काही केला संपेनात. शेवटी साधनाने एकच प्रश्न तिच्या बापाला विचारला, पप्पा, तुम्हालाही कमी मार्क्स मिळत होते, तुम्हाला तरी कुठे चांगले मार्क्स होते? जर तुम्हाला चांगले मार्क्स असते तर कुठेतरी कलेक्टर झाला असता. मुलीच्या प्रश्नाने बापाच्या रागाचा कोप झाला. रागाच्या भरात येऊन त्यांनी मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. मारत असताना त्याचं लक्ष दगडी जात्याला असलेल्या खुंट्यावरती गेलं. त्यांनी तो खुंटा उचलला आणि मुलीला त्या खुंट्याने मारायला सुरुवात केली. त्याच्या रागाने पराकोटीची सीमा गाठलेली होती. साधनाच्या आईने प्रीतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बापाच्या रागापुढे तिचाही निभाव लागला नाही. त्या अवस्थेतच साधना रात्री झोपी गेली. पोटात नसलेलं अन्न आणि बापाचा मार, त्यामुळे साधना बेशुद्ध पडली. पण तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. दुसऱ्या दिवशी 21 जून योगा दिवस. शाळेमध्ये कार्यक्रम असल्यामुळे धोंडीराम शाळेचा मुख्याध्यापक असल्याकारणाने तो त्याची नेहमीची दिनचर्या आवरून रात्री काही कुठली घटना घडलीच नाही अशा आविर्भावात तो शाळेमध्ये गेला. प्रत्येक कार्यक्रम अगदी आनंदाने त्यांनी पार पाडला. प्रत्येक कार्यक्रमात भाग घेतला. ज्यावेळेस कार्यक्रमातून घरी आला त्यावेळेस मुलगी बेशुद्ध पडलेली बघितली आणि त्यानंतर त्याला भीती वाटू लागली. त्यांनी तिला सांगलीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये आणले, परंतु हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी विचारलं काय झालं, तर त्यावेळेस स्वतःच्या केलेल्या चुका झाकण्यासाठी बापाने ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली म्हणून सांगितले. ज्यावेळेस डॉक्टरांनी तिला ओटीमध्ये तपासण्यासाठी नेलं त्यावेळेस तिचा मृत्यू झालेलं लक्षात आलं. साधनाला पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं. त्यावेळेस तिच्या अंगावरती असलेल्या जखमावरून डॉक्टरांच्या लक्षात आले की ही पडलेली नसून हिला मारहाण झालेली आहे.
त्यावेळेस डॉक्टरांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं. पोलिसांनी तत्परता दाखवून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. विचारपूस केली असता पीडितेच्या आईने आपल्या मुलीची झालेली अवस्था बघून साधनाच्या आईने पोलिसांमध्ये स्टेटमेंट दिली की बापाच्या मारामुळेच मुलीचा जीव गेला. बापाच्या अपेक्षेसाठी साधनाला स्वतःचा जीव गमवावा लागला. खरंच या जीवघेणे अपेक्षा मुलांकडून केल्या पाहिजेत का? एक पालक म्हणून आपण त्याचे मित्र का बनू शकत नाही? मुलांना समजून का घेऊ शकत नाही? मुलांना जर रागाने समजावण्याऐवजी तेच जवळ घेऊन प्रेमाने समजावलं तर मुलांच्या मनावरही दडपण राहणार नाही आणि मुलंही आपल्या पालकांच्या समजूतदारपणामुळे मनावर कोणताही ताण ठेवत नाहीत आणि फ्री माइंडने ते अभ्यास करू शकतात. खरं तर मुलांना आजकाल रागवण्यापेक्षा प्रेमाने समजून सांगणं महत्त्वाचं आहे. स्वतःला सुशिक्षित बनवणाऱ्या एका शाळेच्या मुख्याध्यापकाकडून काय अपेक्षा कराव्यात? जो स्वतःच्या मुलीला समजून घेऊ शकत नाही तो शाळेतील मुलांना काय समजून घेणार? खरंच अशा शिक्षकांकडून काही अपेक्षा ठेवू शकतो का आपण? अशा वृत्तीची लोक शिक्षक म्हणण्याच्या लायक तरी असतात का? मुलांच्या मानसिकतेचा कुठलाही विचार न करता फक्त त्यांच्यावरती दडपण देणं योग्य आहे का? प्रत्येक मुलाची बुद्धी सारखीच असू शकते का? खरंच मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचा काही अधिकार आहे का? आई-वडिलांनी सांगितलं म्हणून मुलांनी ते केलंच पाहिजे हे दडपण न आणता मुलांना त्यांना ज्यामध्ये आवड आहे ते त्यांना करू द्या. त्यांच्या आवडीला चालना द्या. तरच मुलं चांगली घडू शकतील. धोंडीरामला शिक्षा होईल पण साधनाचा जीव मात्र परत येऊ शकणार नाही. पालकांनो, मुलांना फक्त प्रेम द्या, विचार देऊ नका. पालक फक्त आपल्या स्वतःची क्षमता बघतात, मुलांच्या बुद्धीचा विचार करत नाहीत. मुलांना चांगला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवण्यापेक्षा एक चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुमचा मुलगा एक चांगला माणूस बनेल त्यावेळेस समाजात नक्कीच एक क्रांती घडवेल. आपलं शिक्षण हे किडलेलं आहे कारण ती फक्त यशाची पूजा करायला शिकवतं. कारण आपण UPSC, MPSCचा निकाल लागला की मुलांचे सत्कार समारंभ करतो, परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली म्हणून एखाद्या खेळाडूचा पुरस्कार करत नाही. आपण आपल्या मुलाला अपयशासह स्वीकारलं पाहिजे. आपल्या मुलाची दुसऱ्याशी तुलना करू नका. मुलांना ताण देणे हा सुद्धा एक प्रकारचा बळी घेतल्यासारखंच आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना जेवढं फ्री माइंड ठेवता येईल तेवढं ठेवलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रेमाने समजावून सांगितली पाहिजे. जशी मुलं आहेत तशी स्वीकारण्याची मानसिकता या समाजामध्ये घडवली पाहिजे. आजपर्यंत बापाची व्याख्या ही कुटुंबाचा रक्षणकर्ता म्हणून केली जायची, पण धोंडीरामसारख्या व्यक्तीमुळे बाप या शब्दालाच कलंक लावला गेला. अशा काही वाईट वृत्तीच्या लोकांमुळे चांगल्या लोकांवरही संशय घेण्याची वृत्ती निर्माण होते. मुलं घडली तर समाज घडतो. त्यामुळे मुलांवर तुमचे निर्बंध लादू नका, नाहीतर उद्या दुसरी आणखी एखादी साधना तयार व्हायची. मी तर म्हणते प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांच्या डोळ्यांनी स्वप्न पाहिली पाहिजे. धन्यवाद. तुम्हीही व्यक्त व्हा. तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.